प्लेसला पोचलो, तिथं पार्किंगला लावली. चालू नाही झालं, 10 वाजता चालू होतो पॅलेस, त्यामुळं आता नाश्त्याला काय आहे का बघतो. नाश्ता वगैरे करून मग बघायला जाऊ. तिथंच नाश्ता भेटतो का बघतो. नाश्ता करायला आलो सध्या. इडल्या, मेदूवडा. चप्पल तुम्हाला बाहेरच काढायला लागते, फ्री मध्ये आहे. काय झाला बोललो तुम्हाला. पॅलेस वगैरे बघून झाड आहे आणि यात चाललेत आम्ही बाहेरून. फोटो येतो का बघतो आणि इथून आपले मुर्डेश्वरची रनिंग मारायची. अजून किती तास आहे रे? 8 तास दाखवतात. बघू कधी पोचताव. आणि बघा 500 ना आदित्य घरने ठरवली एक राऊंड मारायला गाडी इलेक्ट्रिक. एक शीट घेऊन बसलं ना की गाडी. पैसे भरले आहे. 14% शीट आहे. 5 जण प्रायव्हेट. बसा. गाडी साईडला लावून सध्या जेवणासाठी थांबलो. जेवण बनवतो आम्ही. चिकन घेतलाय. आम्ही इथे घेतो. प्रशांत कानावकर सुद्धा जॉईन झाले रायगड टेनिस क्रिकेटसाठी. त्यांचं सुद्धा खूप योगदान राहिले. 6 वाजलेत आणि चहा कॉफी पिण्यासाठी थांबलोत. काय घेतलाय? कुकी पोराणा. आणि सकाळचे 10 वाजलेत. आज खूप लेट झालाय. मुर्डेश्वरला आलतो काल रात्री. सस्त्यात रूम भेटलेली आहे मला, जवळच्या जवळ 800 रुपयात. चालून दर्शन घ्यायला आणि तिथून याना केव्स बघायचा प्लॅन आहे. बघूया कसं काय होतं, किती वाजेपर्यंत दर्शन करून होते आणि तिथे आणि याना केव्सला किती वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो त्याच्यावर आहे. सकाळ लावलं मॅच. पार्किंग घेतली 40 रुपये पार्किंगचे आणि हप्प्यान अलाउड नाही तर काय घालता येता यो. आणि समोरच तुम्हाला मंदिर देखील. ती पण आम्ही आलतो 5 जण. ती पण व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर बघायला भेटेल. जर पूर्ण मंदिराची व्हिडिओ बघायची असेल तर ती व्हिडिओ बघा. 2 जण चेंज झाले. दर्शन वगैरे करून झालंय आणि साईडला तिथं नाश्ता देखील केलाय आम्ही. आता चाललो याना केव्स बघायला. जर तिथे ट्रॅकिंग चालायचं जास्त असेल आणि पाऊस असेल तर आम्ही ते स्किप करून पुढच्या डेस्टिनेशनला जाऊ. बघूया कसं काय वेदर आहे. बघा आला निस्ता स्टोरीचा इयर लागलाय. निस्त्या स्टोऱ्या करते बस हल्ली. स्टोरी बिर्याणी दाखवता समजत नाही. याना केव्ह बंद आहे. तू असा रे परमेश्वरा. चाललो आता. दाखव ना याना केव्ह. हा बघला यो बघ. दाखव तो दाखव. हेवी रेनच्या मुळे बंद आहे. आधीने खादवला डोका. बरा झाला गोवा. जेवायला थांबलोत. इथून गोवा आहे आमचा 90 किलोमीटर. मस्त बाजूला शेता लावली. मॉर्निंग आणि गोव्यामध्ये आजचा दुसरा दिवस
चाललो जेवायला. हे बघा पाऊस आहे, एक जण गाडी फिरवते आमचा. ए आली चल योग्य. चालू झालं तुला करताय कॉल. पापलेट कपला. जेवण वगैरे करून झालंय आणि आम्ही निघालोत आता पॅरा रोड बघायला. आणि फूड बघायला गेलं तर ओके आहे, एवढं पण खास नाही. जर तुम्हाला यायचंच असेल, आम्ही कधी आलो नव्हतो म्हणून आलो, 10 वेळेला गोव्याला आलो, पण एकदा पण गेलो नव्हतो म्हणून यावेळी गेलो. 1:30 वाजाच्या आधी या, कारण 1:30च्या नंतर गर्दी व्हायला चालू होते त्यांची, त्यामुळे तुम्हाला सिटिंग एरियाला वेटिंग करायला लागू शकते. त्यामुळे शक्यतो 1:30च्या आधी या. पार्किंगला 100 रुपये आहे. इथून तुम्ही सायकल देखील घेऊ शकता चालवायला रेंटवर. चापोरा कॅमेरा पुसत आहे. चापोरा फोर्ट बघायला आलोत. गाडी पार्किंगला लावली आणि चालत घेतलं रेनकोट. पाऊस पडतंय तर भिजायला नको. 100 रुपयाला एक. ट्रिपचा शेवटचा दिवस ना, आता रेनकोट घेतली. वर्ष बनायचं रेनकोट घालायचं. दिलच्या त्याची शूटिंग झाली मूवीची, त्यामुळे इथे गर्दी असते थोडीफार. आणि आता चालूत खाली आम्ही. तर पोहोचलोत, पण पाऊस आहे मुळे आम्ही गाडीतच थांबलोत. हे बघता मॅची धोर टाकली. आणि इथून काजू वगैरे शॉपिंग करून झालेली आहे आणि निघालोत आता. 25,000ची शॉपिंग केली काजूची. सांगताय काय. तर रूमवर येऊन फ्रेश वगैरे होऊन आता चाललोत आम्ही कसिनोला. असंच बघायला कसं काय आहे. ओके. आणि इथून आता आम्ही कोल्हापूरला आता इथून कोल्हापूरला निघालोत आम्ही. इथून 198 किलोमीटर आहे. 4 तास दाखवतात. बघू किती वाजता आम्ही पोहोचतो. दर्शन वगैरे कसं होतंय. तर जेवण वगैरे करून झालंय आणि इथून आता 90 किलोमीटर बाकी आहे कोल्हापूर. संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि कोल्हापूरला पोहोचलो. सध्या दर्शनाला चाललो. पाऊस आहे. त्यांना सकाळीच बोललो हाफ पॅन्ट मध्ये एंट्री नाही, तरी ऐकलं नाही. आता घेतल्याच नव्हत्या परत 100 वाल्या. काम चालू आहे सध्या. खूप चांगलं दर्शन झालं. गर्दी नव्हती. गाभाऱ्यात तुम्ही 5 मिनिटं देखील उभं राहू शकता, एवढी गर्दी कमी होती. त्यामुळं मस्त दर्शन होऊन झालं आमचं सर्वांचं. काय माहिती. एक चप्पल घेतली कोल्हापुरी. तुम्ही तिरुपतीचं दर्शन करून येत असाल तर महालक्ष्मीचं देखील दर्शन करणं तेवढंच गरजेचं आहे. काल रात्री आम्ही 1 वाजता घरी पोहोचलो. आमची टोटल रनिंग झाली 4,300-400 किलोमीटर झाली. टोटल डिझेल लागला, टोल गेला आमचा. टोटल टोल लागला आम्हाला 4,700. आणि रूमला जर बघायला गेलं तर तुम्हाला 1,800 किंवा 2,000 पर्यंत रूम भेटून जाईल. आम्हाला सर्वात सस्ती रूम
मुर्डेश्वरला भेटलेली 800 रुपयात आणि बाकीचे 1800 आणि 2000 वर आमचा बजेट जात होता दिवसाचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेस तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.